भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। मंचावर उपस्थित गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोलेजी, आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार अशोक भाऊ नेते, आपले लोकप्रिय आमदार संजय भाऊ पुराम, आपले माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते केशव भाऊ मानकर, आमचे सहकारी माजी आमदार धैर्यसिंगजी नागपुरे, हेमंतजी पटले, ॲडव्होकेट वागळेजी, सुरेंद्र नायडू, स्नेहाताई मानकर, सुनंदाताई उके, मोहिनीताई निंबारते, ॲडव्होकेट उपराडे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व देशभक्त भगिनी आणि बंधूंनो, 11 तारखेला देशाच्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत। निवडणुका अनेक टप्प्यांमध्ये होणार आहे, पण पहिल्या टप्प्याचं मतदान हे 11 तारखेला होत आहे आणि आपल्या विदर्भाला पहिल्या टप्प्याच्या मतदानाचा मान मिळाला आहे आणि पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून आपण अशोक नेते यांना या ठिकाणी पाठवलं आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपला ओपनिंग बॅट्समन हा डबल सेंचुरी मारल्याशिवाय आता परत येणार नाही आणि एक मोठा विजय या निमित्ताने आपल्याला मिळेल। बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाहीये, जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतची, नगरपालिकेची निवडणूक नाहीये, ही दिल्लीची निवडणूक आहे। ही निवडणूक या देशाचं भाग्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। कोणाच्या हातामध्ये देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान, सुरक्षा, विकास, कोणाच्या हातामध्ये हा सुरक्षित राहू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि आपण जर बघितलं तर एकीकडे 50-60 वर्ष ज्यांनी या देशामध्ये केवळ लोकांना मूर्ख बनवण्याचं काम केलं, केवळ भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार केले, अशा प्रकारची काँग्रेसी संस्कृती आहे। आणि दुसरीकडे 5 वर्षामध्ये या देशाला स्वाभिमानी आणि विकासाकडे नेणारे नरेंद्र मोदीजी आहेत। खऱ्या अर्थानं ही निवडणूक कोणाच्या हातात आपल्याला या देशाची बागडोर द्यायची आहे त्याचा फैसला करणारी निवडणूक आहे। काल परवा काँग्रेस पक्षानं राहुल गांधीजींनी त्यांचा जाहीरनामा घोषित केला। आपल्याला माहिती आहे काही देशांमध्ये एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा असतो त्यात एक खेळ खेळतात एकमेकाला उल्लू बनवण्याचा आणि त्याला एप्रिल फूल म्हणतात। या काँग्रेस पक्षानं 55-60 वर्ष तर आम्हाला उल्लू बनवलंच, पण परवा जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यातनं पुन्हा एकदा भारताच्या जनतेला उल्लू बनवण्याचा प्रयत्न या काँग्रेसच्या माध्यमातून झालाय। काय काय आश्वासनं देऊन टाकली। एक आश्वासन राहुल गांधींनी दिलं, म्हणाले आम्ही जे गरीबातले अजून गरीब आहेत त्यांना 72,000 रुपये देऊ। मग कोणीतरी त्यांना विचारलं, अरे आवाज कमी कर, जरा आवाज नीट कर। कोणीतरी त्यांना विचारलं की या ठिकाणी 72,000 रुपये तुम्ही देणार कुठलं? काही उत्तरच नाही। म्हणाले एवढे जर तुम्ही पैसे जे बजेटमध्येच नाही, जे देशाच्या तिजोरीतच नाही, ते आणणार कुठलं? मग त्यांनी उत्तर दिलं, नाही म्हणाले आता अर्थव्यवस्था चांगली होते, तिजोरीत जरा पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून पैसा येणार आहे, मग तो पैसा आला की आम्ही देऊ। म्हणजे मोदींनी अर्थव्यवस्था मजबूत करायची, यांनी लुटलेला पैसा तिजोरीत वापस आणायचा आणि यांनी सांगितलं की तो पैसा आल्यानंतर आम्ही ते पैसे वाटू। म्हणजे कसं झालं, एखाद्या व्यक्तीने एक कोंबडी घेतली, त्या कोंबडीला 4 अंडे झाले, मग तो असं म्हणतो की आता 4 अंडे झाले, यातनं 4 कोंबड्या तयार करीन, मग त्या 4 कोंबड्यांना 16 अंडे होतील, मग 16 कोंबड्या तयार करीन,
मग त्याला 64 अंडे होतील, मग 64 कोंबड्या तयार करीन. असं करत करत 640 कोंबड्या झाल्या की मी लखपती होईल आणि त्यानंतर तुझे उधार घेतलेले पैसे परत करीन. हे म्हणणं जसं तसंच राहुल गांधीचं 72,000 रुपये गरीबाला देऊ. बंधू भगिनींनो, निवडणूक आली की काँग्रेसचा नारा ठरलाय गरिबी हटाव. राहुल बाबा, तुमचे पणजोबा, त्यांनी नारा दिला होता गरिबी हटाव. गरिबी हटली नाही, गरिबी वाढली. मग तुमची आजी आली, तुमच्या आजीने नारा दिला गरिबी हटाव. गरिबी हटली नाही, गरिबी वाढली. तुमचे वडील पंतप्रधान झाले, त्यांनी नारा दिला गरिबी हटाव. गरिबी हटली नाही, गरिबी वाढली. मग तुमच्या आईकडे सूत्र आली, तुमच्या आईंनी तोच नारा दिला गरिबी हटाव. गरिबी हटली नाही, गरिबी वाढली. आता राहुल बाबा, तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? 4 पिढ्या गेल्या, 4 पिढ्यामध्ये गरीब हा गरीबच होत गेला आणि तरी देखील तुम्हाला या ठिकाणी काही लाज शरम वाटत नाही. तुम्ही पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा देता. बंधू भगिनींनो, हे इतके खोटारडे लोक आहे. एक काँग्रेसचा नेता एका गावामध्ये गेला, तिथे गावात भाषण करताना म्हणाला, तुमच्या गावामध्ये सडक बनवून टाकीन, तुमच्या गावात रस्ते बनवून टाकीन, लाईट लावील, पाणी आणीन, तुमच्या गावच्या नदीवर पूल बांधून टाकीन. एक म्हातारा गृहस्थ उभा राहिला, म्हणाला, बाकी सगळं तर चांगलं आहे साहेब, पण आमच्या गावामध्ये नदीच नाही, मग पूल कसा बांधणार? काय हरकत नाही म्हणाले, आधी नदी बांधेल मग पूल बांधेल. हे केवळ खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, केवळ खोटी आश्वासनं द्यायची. 4 पिढ्यांमध्ये गरिबाची गरिबी यांनी कधीच दूर केली नाही. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीवर सगळ्यात मोठा आघात जर कोणी केला असेल तर तो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केला. ज्या प्रकारे एक एक योजना आणली, गरिबी हटावचा केवळ नारा नाही दिला, गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची एक एक योजना आणली. तुम्ही बघा, जनधन सारखी योजना. या देशात 34 कोटी कुटुंब अशी होती की ज्यांनी बँकेचा चेहराच पाहिला नव्हता. बँकेसमोर गेलं तर चपराशी देखील त्यांना बँकेत घेत नव्हता. अशा 34 कोटी लोकांना जनधनचं खातं हे मोदीजींनी त्या ठिकाणी घरपोच दिलं. ज्यावेळी खातं मिळालं, हे आमचे काँग्रेसी बोलायला लागले, ठीक आहे खातं उघडलं, कोणची मोठी गोष्ट झाली, बँकेचं खातंच मिळालं ना, कोणचे मोठे झाले. पण मोदीजींनी खातं का दिलं हे नंतर सगळ्यांना समजलं. राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते ते असं म्हणायचे, मी ज्यावेळी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते. इतका भ्रष्टाचार त्या काळामध्ये होता. बंधू भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं, मी जर दिल्लीहून 1 रुपया पाठवेन तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये गेला पाहिजे. आणि जनधनची खाती उघडली आणि सगळ्या योजना या डीबीटीच्या माध्यमातून थेट खाता टू खाता ट्रान्सफर, दिल्लीहून बटन दाबली की इथे गरीबाच्या खात्यात पैसे, ही व्यवस्था उभी केली. 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये हे आमच्या गरीबाला देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज तुम्ही एक एक योजना बघा. स्वच्छ भारत अभियान, मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस भारतामध्ये केवळ 45% कुटुंबांकडे शौचालय होतं. 45% कुटुंबांकडे. 55% कुटुंब देशातली अशी होती की ज्यांना शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी बाहेर जावं लागायचं. त्यांना एकतर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं. दिवसा जर जाण्याची आवश्यकता पडली तर तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा. ही आमच्या आया बहिणींची अवस्था होती. केवळ 5 वर्षामध्ये 45%वरनं 98% घरांपर्यंत शौचालय हे मोदीजींनी त्या ठिकाणी बांधून दिलं आणि आमच्या माया बहिणींना आज त्या ठिकाणी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे, हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज उज्ज्वला सारखी योजना आणली. आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा. चुलीवर स्वयंपाक करताना त्यांची अवस्था काय व्हायची? रोज इतका धूर त्यांच्या फुफ्फुसात जायचा. एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या दिवशी 300 बिड्या पिल्या तर 300 बिड्या पिल्यावर जेवढा धूर त्याच्या फुफ्फुसात जाईल तेवढा धूर आमच्या माता भगिनी रोज 2 वेळेचा स्वयंपाक करताना त्या ठिकाणी खायच्या. त्यांना नकळत रोज त्या थोड्या थोड्या मरायच्या. रोज रोगराईने ग्रसित
विकसित व्हायच्या. मोदीजींनी सांगितलं माझ्या आया बहिणींना मी या ठिकाणी धूर खाऊ देणार नाही. उज्ज्वलाची योजना आणली. 13 कोटी कुटुंबांपर्यंत गॅस मोफत पोहोचवण्याची योजना या देशात कार्यान्वित केली. 6 कोटी घरी गॅस पोहोचला. उर्वरित 7 कोटी घरामध्ये गॅस पोहोचतोय. प्रत्येक कुटुंबामध्ये गॅस पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. उजाला योजनेतनं प्रत्येकाच्या घरी बल्ब गेला. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी वीज गेली. आमच्या काही जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर गावच्या गावं हे इलेक्ट्रिसिटीने कनेक्टेड नव्हते, तिथे वीज देखील नव्हती. आज देशात एकही गाव असं नाही जिथे वीज नाही. प्रत्येक गावामध्ये 5 वर्षामध्ये वीज पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. प्रधानमंत्री आवास योजना मोदीजींनी सांगितलं देशातले 50% लोक बेघर आहेत, कच्च्या घरात राहत आहेत, रस्त्यावर राहत आहेत. 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील. मोदीजींनी शपथ घेतली ज्या दिवशी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही, प्रत्येकाला घर मिळेल. आणि त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली. बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरांची निर्मिती आपण करतोय. 5 लाख घरं आपण पूर्ण केली आहेत. SCCच्या यादीतल्या प्रत्येकाला 2019 पर्यंत घर आपण देतोय. आणि ज्यांची नावं, कारण यादी काँग्रेसच्या काळात भरली, त्या काळात अनेक गरिबाची नावं सुटून गेली, त्यांची नावं आता आपण नोंदवायला सुरुवात केली. एक नवीन यादी तयार केली. पुढच्या 2 वर्षात त्या यादीतल्या लोकांना देखील त्या ठिकाणी आपण घर देतोय. आज ज्यांची घरं आहेत त्यांना, ज्यांना घर पाहिजे त्यांना घर देतोय. ज्यांच्याजवळ प्लॉट देखील नाही, ज्यांनी अतिक्रमण केलाय त्याचं अतिक्रमण आपण नियमित करून देतोय. बंधू भगिनींनो, या माध्यमातून प्रत्येक गरीबाला त्या ठिकाणी मालकी हक्काचा पट्टा आपण देतोय. 3 लाख अतिक्रमण आतापर्यंत नियमित केले. 10 लाख अतिक्रमण आपण नियमित करणार आहे. म्हणजे त्याला जागाही देणार आणि घराकरता पैसाही देणार, त्याला घर देखील बांधून देणार. ही मोदीजींची योजना आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण लागू केली आहे. मुद्रा सारखी योजना या देशातल्या 12-13 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना गॅरंटीचं, बिना तारणाचं या ठिकाणी मिळालं. आपल्या महाराष्ट्रात 1.25 कोटी या ठिकाणी लोकांना कर्ज मिळालं. आपल्या पायावर ते उभे राहिले. आणि मला आनंद आहे, यामध्ये 40% लोक अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आहेत, आदिवासी आहेत. आणि त्यातही एकूण 60% आमच्या महिला आहेत. म्हणजे या ठिकाणी महिलांना आपल्या पायावर सक्षमपणे उभं करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आयुष्यमान भारत सारखी योजना, बंधू भगिनींनो, या देशातल्या गरीब माणसाला जर एखादा दुर्धर आजार झाला आणि ऑपरेशनची आवश्यकता पडली तर मरण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नव्हता. कारण ऑपरेशनची किंमत 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख. मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना आणली आणि देशातल्या 50 कोटी गरिबांना 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याची योजना तयार केली. आज त्या गरीबाच्या घरी कार्ड चाललेली आहेत आणि कुठलाही आजार हो, ऑपरेशनची गरज पडो, हार्टचं ऑपरेशन, लिव्हरचं ऑपरेशन, लंग ऑपरेशन, गुडघ्याचं ऑपरेशन, कुठल्याही ऑपरेशनची आवश्यकता पडो, डोळ्याचं ऑपरेशन, त्याला मोफत ऑपरेशनही केलं जातं, गोळ्याही मोफत दिल्या जातात, OPD मोफत दिली जाते. आयुष्यमान भारतची योजना गरिबाकरता आणणारे मोदीजी ही जगातली सगळ्यात मोठी योजना आणली. आमचा जो शेतमजूर आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा रोज मजदुरी करणारा आहे, आमचा गवंडी आहे, हा जो गरीब माणूस आहे, ज्याच्याकडे जोपर्यंत ताकद आहे तो काम करत होता आणि ज्या दिवशी ताकद संपली त्या दिवशी उपाशी मरत होता. मोदीजींनी श्रमेव जयते योजना आणली आणि सांगितलं हा जो आमचा शेतमजूर, आमचा गवंडी, आमचा हात ठेलेवाला आहे, याच्याकरता योजना आहे. हा 60 वर्षाचा होईल तेव्हा हा काम करू शकणार नाही, त्यावेळी त्याला 3000 रुपयाची पेन्शन सरकारच्या वतीनं देण्याची योजना ही माननीय मोदीजींनी आणली. 5 लाख आपल्याकडे ऑलरेडी रजिस्टर झाले, 25 लाख लोक आपण रजिस्टर करतोय आणि त्या गरीबाचा विचार देखील या ठिकाणी मोदीजींनी केलाय. बंधू भगिनींनो, योजना जर मी सांगत राहिलो अख्खी रात्र निघून जाईल, पण गरिबी हटावचा केवळ नारा मोदीजींनी दिला नाही, गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम आज मोदीजींनी केलं. आज आपण बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू झाले. मगाशी अशोक नेते सांगत होते किती रस्ते झाले, किती पुलं झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात विशेषतः दुर्गम भाग असेल, आदिवासी भाग असेल, मागास जिल्हे असतील,
आमचे नितीनजी गडकरी यांना जबाबदारी मिळाली आणि मोदीजींच्या नेतृत्वात हजारो कोटी रुपयाचे रस्ते त्यांनी दिले। ज्या भागात कधी रस्ते पोचले नव्हते त्या भागात रस्ते पोचवण्याचं काम त्या ठिकाणी झालं। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत आपण रस्ता नेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं। आपला बेवरटोला मध्यम प्रकल्प असेल याच्याकरता निधी दिला, रेल्वे खालनं त्याचा त्या ठिकाणी कॅनलला आपण मान्यता दिली, ज्यातनं सिंचन झालं पाहिजे, त्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे। हा सगळा पैसा आला कुठून? मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारने आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा दिला। आज आपण बघितलं एकीकडे धानाचा हमी भाव तर वाढवलाच, पण दुसरीकडे आपल्या सरकारनं धानाला 500 रुपयाचा बोनस देखील या ठिकाणी दिला। आणि बंधू भगिनींनो, केवळ घोषणा केली नाही तर लोकांच्या खात्यामध्ये बोनस जमा करण्याचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू केलं। गेल्या सरकारचा जर आपण विचार केला तर गेल्या सरकारनं 15 वर्षात धानाकरता शेतकऱ्यांना 1300 कोटी रुपये दिले। 15 वर्षात 1300 कोटी, आणि आम्ही 4 वर्षामध्ये 3500 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी दिले। जिथे जिथे अडचण आली, मग कुठे मावा तुडतुडा आला त्याला आम्ही मदत केली, कुठे लाल्या आला त्याला आम्ही मदत केली, कुठे तेळे आला त्याला आम्ही मदत केली। फळबागा असो, कापूस असो, धान असो, प्रत्येक वेळी शेतकरी अडचणीत आला तर त्याला आम्ही मदत केली। मला याची कल्पना आहे, आपल्या या विभागामध्ये विशेषतः आपल्या मतदारसंघातली 84 गावं अशी आहेत की जी गेल्या 16-17च्या मदतीतनं वंचित राहिली, 15-16च्या मदतीतनं टेक्निकल कारणाने वंचित राहिली। आमदार साहेबांनी त्याच्या संदर्भात सारखा पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आता ती मंजुरीला आली आहे। आचारसंहिता लागल्यामुळे आपण ती मंजूर करू शकलो नाही, पण मला विश्वास आहे की जी टेक्निकल अडचण आहे ती दूर झाल्यामुळे त्यांना देखील त्या ठिकाणी मदत मिळणार आहे। दुष्काळ आला की मदत, अडचण आली की मदत करणे सामान्य माणसाचं, शेतकऱ्याचं, शेतमजुराचं, दीन दलित, गोरगरीब, आदिवासी यांचं हे सरकार आहे की ज्या सरकारनं प्रत्येक योजना सामान्य माणसाकरता तयार केली। कचारगड सारख्या ऐतिहासिक जागेला आज त्या ठिकाणी अदर्जा आपण दिला। गोंडी भाषा जी अत्यंत आपली प्राचीन भाषा आहे, आदिवासी समाजातली एक अति प्राचीन अशा प्रकारची गोंडी भाषा, या गोंडी भाषेला संवैधानिक दर्जा मिळाला पाहिजे याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली। बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं एक एक निर्णय आपला आहे। भूमीधारीला भूमी स्वामी बनवण्याचा निर्णय आमच्या काँग्रेसच्या सरकारनं शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन ही भोगवतदार 2 मध्ये टाकून दिली होती। जमीन त्याची आणि मालक सरकार, आणि त्या जमिनीला भोगवतदार 1 मध्ये आणायचं असेल तर पैसा द्यावा लागायचा, चक्रा माराव्या लागायच्या। आम्ही म्हटलं नाही चालणार, तो मालक आहे। एक कायदा तयार केला आणि एका कायद्यासरशी सगळ्या भोगवतदार 2च्या जमिनी भोगवतदार 1 करून टाकल्या आणि लोकांच्या घरी 7-12चे उतारे पाठवण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही सुरू केलं। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं। आपण बघा, कर्जमाफी आपण केली, जुन्या सरकारने कर्जमाफी केली होती, पण जुन्या सरकारच्या कर्जमाफीमध्ये बंधू भगिनींनो केवळ 30-40 कोटी रुपये गोंदिया जिल्ह्याला मिळाले होते। आपण 250 कोटी रुपये गोंदिया जिल्ह्याला दिले आणि अजूनही ज्यांचे 7-12 कोरे झाले नाहीत त्यांच्याकरता ही कर्जमाफी आपण या ठिकाणी सुरू ठेवली आहे, त्यांना देखील त्याचा लाभ आपण देतोय। माननीय मोदी साहेबांनी दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75,000 कोटी रुपये टाकण्याचा निर्णय केला। 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चालले। 2,000 रुपयाचा पहिला हप्ता आला, आचारसंहितेमुळे उरलेला हप्ता वाचलाय, तो देखील येणार आहे, दरवर्षी येणार आहे। पण हे काँग्रेसवाले इतके बदमाश आहे, लोकांना सांगतात 2,000 रुपये आले, इलेक्शन संपलं की घेऊन टाकतील। बंधू भगिनींनो, हे मोदी आहे, काँग्रेस नाही आहे। काँग्रेस पार्टीची तर अवस्था अशी आहे, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायला कमी करणार नाही, पण हे गरीबाचं सरकार आहे। हे गरीबाचं सरकार त्या प्रत्येक गरीब शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये दरवर्षी 6,000 रुपये PM किसानच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झाला आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे विकास चाललाय आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या देशाचा स्वाभिमान आहे, या देशाचा अभिमान आहे। अरे हा देश वाचला तर तुम्ही आणि आम्ही वाचू। आज या देशाला मोदीजींनी जो स्वाभिमान दिलाय, जी सुरक्षा दिली आहे,
मी तुम्हाला आठवण करून देतो, 2008 साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, किड्या मुंग्यासारख्या आमच्या लोकांना मारून टाकलं. बंधू भगिनींनो, आमच्या सरकारनं काय केलं? त्यावेळेच्या मनमोहन सिंगजीच्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं काय केलं? केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला आणि त्यानंतर ते युनायटेड नेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन तक्रार केली. म्हणाले बघा बघा आमच्या बाजूचा पाकिस्तान आमच्याकडे येतो, आम्हाला त्रास देतो. म्हणजे गल्लीतल्या एखाद्या पोट्ट्याला दुसऱ्या पोट्ट्याने मारलं तर तो बापाकडे जातो आणि बापाला म्हणतो बघा बापू मला तो मारून राहिला. अरे 125 कोटीचा देश, एवढासा छोटासा पाकिस्तान तुमच्याकडे येतो, बॉम्बस्फोट करतो आणि तुम्ही साधा त्याचा बदला घेऊ शकत नाही. पाकिस्तानला वाटलं भारत तसाच आहे. मोदीजींचं सरकार आलं 2016 मध्ये, या पाक धार्जिण्या अतिरेक्यांनी उरीमध्ये येऊन आमच्या सैनिकांना मारून टाकलं, शहीद केलं. मोदीजींनी सैन्याला सांगितलं मी तुम्हाला खुली छूट देतो, माझ्या सैनिकांचा बदला घ्या. आमचं सैन्य पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि अतिरेक्यांचे अड्डे तहस नहस करून टाकले. पण पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. पुन्हा त्याच्या लक्षात आलं नाही. पुलवामामध्ये पुन्हा एकदा आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला, आमच्या सीआरपीएफच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं. मोदीजींनी सांगितलं सैन्याला पूर्ण खुली छूट तुम्हाला देतो, कोणत्या दिवशी जायचं, कसं जायचं, कुठे जायचं, किती वाजता जायचं, पण माझ्या जवानाच्या रक्ताचा बदला हा तुम्हाला घेतलाच पाहिजे. आणि भारताची सेना जाबाज सेना आहे, ही सेना पराक्रमी सेना आहे, ही सेना कोणासमोर झुकत नाही, ही थकत नाही, वाकत नाही, अशी आमची सेना आहे. या भारताच्या सेनेनं 3:30 वाजता पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे सगळे अड्डे हे पाकिस्तानमध्ये उद्ध्वस्त करून टाकले आणि भारत काय चीज आहे हे पाकिस्तानला आणि जगाला दाखवून दिलं. बंधू भगिनींनो, आता भारत हा झुकणारा भारत नाही आहे, दबणारा भारत नाही आहे. या भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहिलं तर मोदीजींच्या नेतृत्वातील नजर काढून टाकायची ताकद या भारतामध्ये आहे. बंधू भगिनींनो, आमच्या सेनेत ही ताकद नेहमीच होती, पण देशाच्या पंतप्रधानामध्ये ताकद नव्हती की सेनेला सांगेल जा मी पाहून घेईल. ती ताकद मोदींमध्ये होती आणि म्हणून आज पाकिस्तानची परिस्थिती आपण केली. पण मला दुःख एका गोष्टीचं वाटतं, आमच्या सेनेनं इतका पराक्रम केला, या पराक्रमावर दोनच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अमेरिकेने मांडलं की अड्डे उद्ध्वस्त झाले, रशियाने मांडलं, चीनने मांडलं की अड्डे उद्ध्वस्त झाले, पण दोनच लोक त्याच्यावर शंका उपस्थित करतात. एक पाकिस्तान, कारण त्याला लाज वाटते, जगात कसं सांगायचं आपली ऐशी तैशी झाली म्हणून तो म्हणतो कशावरनं झालं, जिथे झालं तिथे कोणाला जाऊ देत नाही, पण म्हणतो कशावरनं झालं. एक पाकिस्तान आणि दुसरी काँग्रेस पार्टी म्हणते पुरावा काय, आमच्या सैन्याला पुरावा मागून राहिले. मी म्हटलं आम्हाला आधी सांगितलं असतं, जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत एक काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता की जा बाबा पाहून ये. कशा प्रकारे आमच्या सेनेनं पराक्रम केलाय. पण मला त्याही पेक्षा दुःख असं होतं, आज या पक्षांनी जो जाहीरनामा काढलाय आमच्या सेनेला आणि आमच्या पोलिसांना एक प्रकारे डिमॉरलाइज करायचं, अशा प्रकारचा यांचा जाहीरनामा आहे. राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणतो पाकशी युद्ध करू नका, पाकिस्तानची चर्चा करा, ते तुमचे लोक मारतील, तुम्ही त्यांच्यासोबत बिर्याणी खा, हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं. आणि दुसरीकडे काँग्रेसने तर कहर केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी असं म्हटलंय आमचं सरकार आलं तर आम्ही जम्मू काश्मीर मधनं सैन्य कमी करू आणि सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. कशा करता दिलेत हे विशेष अधिकार? सैन्याला विशेष अधिकार दिले आहेत अतिरेक्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकरता. दुसरीकडे त्यांच्या सोबतचं नॅशनल कॉन्फरन्स जे त्यांचे साथीदार आहेत ते म्हणतात काश्मीरला वेगळा पंतप्रधान द्या, एक पंतप्रधान भारताचा आणि एक काश्मीरचा, स्वायत्तता द्या. या देशामध्ये सेनेला हतोत्साहित करण्याचं काम हे या ठिकाणी काँग्रेस करताय. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काँग्रेस हा अजेंडा जो मांडते आहे हा भारताचा अजेंडा आहे का अतिरेक्यांचा अजेंडा आहे? आणि त्यासोबत त्यांनी दुसरी घोषणा केली
कलम 124A आम्ही काढून टाकू. काय आहे कलम 124A? कलम 124A म्हणजे माओवादी, नक्षलवादी किंवा अतिरेकी किंवा या देशावर युद्ध पुकारणारे लोक यांच्या विरुद्ध जी कारवाई होते ते 124A प्रमाणे होते. एखाद्या व्यक्तीने सांगितलं बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी संविधान मानत नाही, तर 124A त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागतो आणि त्याला जेलमध्ये बंद केलं जातं. एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा मला मान्य नाही, मी पाकिस्तानचा झेंडा घेऊन जाईल, 124A त्याच्यावर लागतं आणि त्याला जेलमध्ये बंद केलं जातं. या देशाच्या संविधानाच्या विरुद्ध, झेंड्याच्या विरुद्ध, सार्वभौमत्वाच्या विरुद्ध जे लोक बंड पुकारतात त्याच्यावर 124A लागतं. हे 124A आम्ही काढून टाकू. कोणाकरता? माओवाद्यांकरता, देशविघातक शक्तींकरता. कोणाच्या शक्तीवर निवडणुका जिंकायच्या? अतिरेक्यांच्या, माओवाद्यांच्या, देशविघातक लोकांच्या. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, इतक्या वर्षाची पार्टी आज काय त्याचा परिणाम होत असेल. सीमेवर आमचे जे जवान लढतात, या ठिकाणी आपल्या जंगलांमध्ये जाऊन आमचे जे पोलीस अधिकारी लढतात, आज त्यांच्या कुटुंबांना काय वाटत असेल. काँग्रेस पार्टी ज्यावेळेस म्हणते त्यांचे अधिकार काढून टाका आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना आम्ही मोकाट सोडून टाकू. बंधू भगिनींनो, ही साधी साधी निवडणूक नाही आहे. एखादा अशोक नेते निवडून आला आणि पडला यांनी या देशाचा फैसला होत नाही. एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला आणि नाही राहिला त्यांनी या देशाचा फैसला होत नाही. हा देश राहिला पाहिजे, या देशाचं सार्वभौमत्व राहिलं पाहिजे, या देशाचं संविधान राहिलं पाहिजे, या देशाचा तिरंगा झेंडा हा लहरत राहिला पाहिजे. याकरता ही निवडणूक आहे. अशोक नेतेच्या कमळाची बटन तुम्ही जेव्हा दाबाल, त्यांनी थेट मोदीजींच्या हातामध्ये देशाची सूत्र जाणार आहे. देशाचं संविधान आणि देशाचा तिरंगा झेंडा हा मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे. आणि म्हणून तुम्हाला निवेदन करण्याकरता आलो आहे, 11 तारखेला प्रचंड मतदान करा आणि सुरक्षित हातामध्ये हा देश द्या. हा देश मोदीजींच्या हातात द्या. तुम्हाला सुरक्षा मिळेल, तुम्हाला विकास मिळेल आणि तुम्हाला एक नवीन भारत मिळेल, जो गरिबाच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा भारत असेल. त्याकरता आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत.